नमस्कार मंडळी, मी माया गुरव या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आता दुपारचे 1:15 झालेले आहेत आणि माझी सगळी कामं झालेली आहेत। तर आता मी जिमला जायला निघालेली आहे। आज सकाळी मी केळ्याचे पॅनकेक बनवलेले आहेत। तर त्याची एक रेसिपी मी माझ्या चॅनलला टाकणार आहे आता थोड्या वेळात। तर आता ती रेसिपी कशी केली आहे किंवा कशा प्रकारे बनवायचे हे सगळं तुम्हाला माझ्या त्या चॅनलवरती दिसेल। तर चला मी आता तुम्हाला दाखवते तो पॅनकेक कसा बनलेला आहे। तर इथे बघा आपले पॅनकेक आहेत हे। इथे मी टोटल 5 पॅनकेक तयार केले होते, त्यातले 3च राहिलेले आहेत। खूप सुंदर होतात, तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने हे पॅनकेक तयार करून बघा, खूप मस्त होतात, टेस्टी लागले। केतकीला तर खूप आवडले। तर चला आता मी जिमला निघालेले आहे आणि केतकी इथे काय करते बघा, काय करते, अभ्यास करते। तर आता केतकीची परीक्षा सुरू होणार आहे 5 तारखेपासून, तर तिचा अभ्यास चालू आहे आणि तोपर्यंत मी आता जिमला जाऊन येते आणि मग आपण नंतर भेटूया। चला बाय। तर आज पावसाची उघडीप आहे आणि त्यामुळे छान मस्त वाटते आणि मस्त असं ऊन पडलेलं आहे, खूप छान वाटतंय। तर आता जिममधून परत मी घरी निघालेली आहे। आता मी घरी आलेली आहे, आता फ्रेश होते आणि मग तुम्हाला भेटते। जिमवरून आल्यानंतर मी फ्रेश झाली, त्यानंतर जेवण केल्यानंतर मी थोडीशी विश्रांती घेतली आणि त्यानंतर मी काही शूट केलं नाही। तर आता संध्याकाळचे 6:45 झालेले आहेत आणि आता मला स्वयंपाक करायचा आहे आणि आता स्वयंपाकामध्ये मी काय काय करणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करेन। तर चला मग। तर आता मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे आणि सुरुवातीला मी इथे कुकर लावलेला आहे। आज खरं तर मी पिठलं आणि भाकरीचा बेत केला होता, परंतु भाकरीचं पीठ संपलेलं आहे आणि माझ्या लक्षातच नव्हतं। तर आता चपातीची कणिक मळणार आहे आणि पिठल्याची तयारी करून घेते। आता आपला कुकर झालेला आहे, तर आता मी पुढची तयारी करायला घेते। तर इथे पिठल्याची तयारी केलेली आहे। इथे अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेले आहे, त्यानंतर हळद, राई, मोहरी, इथे मी अर्धा चमचा धने आणि अर्धा चमचा जिरं घेतलेले, आल्याचा लहानसा तुकडा, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 5-6 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतलेली आणि इथे हिंग आहे। तर आता हे मिक्सरमधून मी आता वाटून घेणार आहे आणि राई आणि हळद आपण नंतर वापरणार आहोत। तर मिक्सरमधून अशा पद्धतीने जाडसर असं मी वाटण तयार करून घेतलेलं आहे। आता हे काढून घेते। तर इथे मी कांदासुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे। तर आता हे बाजूला ठेवते आणि आता या पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि आता मी हे बेसन पीठ छान असं मिक्स करून घेते, थोडं थोडं पाणी घालून, म्हणजे आपलं पिठल्याची तयारी पूर्णपणे होऊन जाईल। तर इथे मी बेसन पिठामध्ये पाणी घालून छान असं याची स्लरी तयार करून घेतलेली आहे। तर आता आपण पुढची तयारी करायला घेऊया। मी कणिक मळते, तर ताटामध्ये मी थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि आता गव्हाचं पीठ चाळून घेते। बस थोडं पाणी घालून कणिक मळायची। कणिक मळून झालेली आहे आणि आता आपण झाकून ठेवूया। आपण पिठलं करायला घेऊया। तेल टाकायचं,
तर या पाण्यामध्ये आपल्याला आपण जे बेसन पिठाची प्युरी तयार करून घेतलेली ती घालायची आणि छान अशी मिक्स करून घ्यायची, छान शिजवायची. मस्त असं आपलं पिठलं तयार होतं. आता पिठलं शिजतंय त्याला मी झाकून ठेवते, कारण आता हे पिठलं उडायला लागलेलं आहे. तर गॅसची फ्लेम लो ठेवलेली, लो फ्लेममध्ये आता आपण याला शिजवून घ्या. तोपर्यंत आता मी चपात्या करायला घेते. तर आता आपण चपात्या करायला घेऊया. आणि इथे मी वेदांसाठी पनीरमध्ये लाल तिखट, हळद, मीठ आणि कोथिंबीर घालून ठेवलेली आहे. त्याच्यासाठी मी आता पनीर पराठा करणार माझ्यासाठी आणि यांच्यासाठी चपात्या आणि पिठलं आणि भात केलेलं आहे. तर आता मी चपात्या आणि पनीरचा पराठा करते. तर इथे आपलं पिठलं सुद्धा रेडी आहे. चपाती, वेदांचा पराठा तयार आहे. आणि आता थोड्या वेळात महेश गुरव येतील. आम्ही सगळेजण आता जेवू. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.